25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली। लडाखमधील द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकाला दिली भेट। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात आंदोलन। फडणवीसांवर आरोप केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक। देशमुखांविरोधात भाजपची जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षण ओबीसीतून हवं की स्वतंत्र, हे जरांगेंनी शरद पवार यांना विचारावं। भाजप आमदार नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। आचारसंहिता भंग प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलासा, तर स्वतः उमेदवार असल्याने मतमोजणी केंद्रातील प्रवेश योग्य। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय। वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात पंकजा मुंडेंचं फलक। फलकावर भावी मुख्यमंत्री असा आशय। उत्साही कार्यकर्त्यांकडून पुन्हा फलकबाजी। मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची भूमिका एका महिन्यात बदलल्यानं आश्चर्य। संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। सरकारमध्ये समन्वय नाही, लोकसभेच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या जात आहे। लाडकी बहीणवरून सतेज पाटील कडाडले। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक बेकायदेशीर। मुख्य आरोपी भावेश भिंडेचा हायकोर्टात युक्तिवाद। हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी अलर्ट जारी। रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट, तर ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। मुंबईला हवामान विभागाचा येलो अलर्ट। बीकेसीतील धीरूभाई अंबानी शाळेजवळ अजस्त्र मगर। मिठी नदीमध्ये दिसली 8 फुटी मगर। पाण्याच्या प्रवाहात मगर वाहत असल्याचा अंदाज। पुण्यातल्या पुराच्या पाण्यात ढोल पथकाचे ढोल गेले वाहून। पथकातल्या वादकांना अश्रू अनावर। नंदुरबार जवळील चिंचपाडा रेल्वे स्थानकावर पावसामुळे रेल्वे रुळावर साचला मातीचा ढिगारा। माती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू।